गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये. तर आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आज आपल्याला जे बीप कलेक्शन करायला आणि त्यासोबतच त्या एरियाचं एक टूर पण देईन तुम्हाला मी. आता बघूया आपण खाली जाऊन चेक करू की जवळपास नाश्त्याचं सोय कुठं होऊ शकते. तर गाईज फायनली आपण आलो आहे खालीच नाश्ता करायला. आपल्या हॉटेलच्या खालीच नाश्त्याची सोय आहे आपल्याला आणि जवळजवळ 2 तास लावले आणि तयार व्हायला. तेव्हा आम्ही आलो आहे नाश्ता करायला खाली. बघा आपला नाश्ता आलेला आहे. मसाला डोसा मागवला आहे आपण इथे आणि खायला तयार आहे. पहिलं आता आम्ही पण नाश्ता करतो आणि अजून आम्ही त्यासोबत मागवलं आहे काय रे आलू पराठा मागवले आहेत. बघू याची टेस्ट कशी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही पण नक्की येऊन इथे ट्राय करा ही गोष्ट. तर काहीच आपलं पराठा पण आलं आहे. याच्यामध्ये मेन चांगली गोष्ट बोलत झालं तर ही दही जी खूप फ्रेश आहे. टेस्ट करून बघितलं आणि तुम्ही जर इथे आलात तर देखील नक्की ट्राय करू शकता. एक नंबर आहे पराठा आणि दही. काय झालं बरोबर ना, हे कधी बरोबर नाही मला. पण बघू शकता चांगलं इथं डोस्याचं टेस्ट होती आणि मसाला आलू पराठ्याची टेस्ट पण खूप चांगली होती. शिकूया आपल्या जिथं आपल्याला घ्यायचं आहे सगळं. आपलं बीफ कलेक्शनला जायचं आपल्या इथून. आता नाश्ता झाला आहे आपला, पेमेंट करून निघू आपण तिकडे. तर गाईज आम्ही आता ऑटो केलं आहे आणि ऑटोने चाललो आहे आपल्या बीफ कलेक्शनच्या जागेवरती. जे एक आश्रम आहे. तर इथे ऑटो जर तुम्ही केला तर पर पर्सन आम्ही आता केला आहे 30 रुपीज आहे. आणि इथे मेन गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर इथे तुम्ही बघू शकता इथे आम्ही ऑलरेडी दिले की ऑनलाईन सुविधा नाही आहे. ते तुम्ही जर येत आहे तर तुम्हाला कॅश घेऊनच यायला लागेल, कारण इथे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे रिक्षावाल्यांकडे. आणि अजून एक बोलायचं झालं तर आपल्या इकडेच्यापेक्षा इथे खूप कमी गर्दी आहे गाड्यांची, खूप जास्त कमी आहे. आपण इथं आलेलो या आश्रमच्या इथं. तुम्ही बघू शकता त्या मॅरेथॉनचं पोस्टरसुद्धा लागलं आहे की 9 तारखेला होणार आहे. पण हे बघा हे जे ब्रह्मकुमारीच आहे. पण आपल्याला असं सांगितलं आहे की आपल्याला आनंद सरोवरला जायचं आहे. तिथून आपल्याला बीफ कलेक्शन टी शर्ट कलेक्शन होईल. तर आपण आता परत रिक्षा करून तिकडे चाललो आहे. तर गाईज आता मी आलं आहे जिथं मेन बीफ कलेक्शन करायचं आहे. इथं हे आनंद सरोवर म्हणून एक प्लेस आहे इथे. इथून मला बीफ कलेक्ट होणार आहे माझं. बघूया आतमध्ये जाऊन. इथे कोणी बाहेर तर दिसत नाही आहे. इथे पण आपलं बॅनर लागलं आहे मॅरेथॉनचा. लेट्स सी. कोण नाही इथं. तर गाईस तुम्ही इथं बघू शकता आतमध्ये व्ह्यू, डोंगर वगैरे. आणि मला आता इथून चढून त्या साईडला जायचं आहे, कारण या गेटमध्ये नाही पुढच्या गेटमध्ये होतं ते एकाने सांगितलं आपल्याला. तर आपण तिकडे जाऊन बीफ कलेक्ट करू आता. तर गाईज आपण आलो आहे शेवटी, आपल्या इथे भेटले ते. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू. आणि इथे श्रीकृष्ण भगवानची मूर्ती पण आहे इथे देवाची. आणि त्याच्या मागे डोंगराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाऊया आपलं बीफ कलेक्ट करूया. हे बघा इथे पूर्ण सोय केलेली आहे बीफ कलेक्शनची. लेट्स सी आपला बीफ नंबर काय आहे ते मी दाखवतो तुम्हाला आता. पूर्ण बीफ कलेक्शनचं काउंटर आहेत इथे. महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं. आपण बीफ कलेक्शनसाठी गेलो होतो, पण त्यांचं सांगण्याचा अर्थ असा की आधी तुम्ही BP चेक करा. आणि त्यावरती BP चेक करणं आणि कंपल्सरी ठेवलं आहे का तुमचं टेम्परेचर बरोबर आहे का नाही, किंवा ब्लड प्रेशर बरोबर आहे का नाही प्रॉपर. आणि ते चेक करतील. मग ते आपल्याला चिठ्ठी देतील. मग ती चिठ्ठी घेऊन मग आपल्याला जायचं बीफ कलेक्शन करायला. तर आता BP चेक करू आपण. अशा प्रकारे हे देखील अवेलेबल करून दिले त्यांनी बॅच. जर आपण इथे स्टे करत असतो तर हा बॅच आपल्याला भेटला. तर आपल्यासोबत ज्यांनी आपल्याला आलेत त्यांनी कलेक्ट केला होता आपला बॅच आणि आपल्याला फोटो पाठवलेला व्हॉट्सअपला. तर तोच आपण इथे दाखवणार आहे. आणि मग त्यानंतरला BP चेक होतील इथे. आणि या बॅचवरती आपल्याला तो बॅच घेऊन आपण इथे स्टे वगैरे करू शकतो. असं या बॅचचं हे होतं वैशिष्ट्य.
आता सध्या तरी आपण तो नाही आहे, तर फोटोही चालली ते बी पी चेक करण्यासाठी. आपका ये रजिस्ट्रेशन नंबर है ना? मेरे को बीप चाहिए. अभी बीपी लेना है ना? बी पी लेना पड़ेगा पहले, बाद में रहेगी वहाँ पे मिलेगा आपको बीप. यहाँ कुछ नहीं है क्या? और यहाँ पहले बी पी चेक होगा, उसके बाद में वो बी पी चेक वहाँ पे लेके जाना पड़ेगा. हेल्थ टेस्ट ही है ये. तर आपलं बी पी चेक झाले, जे की नॉर्मल आहे. आता आपण जाऊया बीप कलेक्शन करण्यासाठी. आपलं 138 आणि 70 हे नॉर्मल आहे आपलं बी पी. ओके, येस. तर आपला स्कॅनर भेटला आहे व्हॉट्सअपवरती, जो इथे दाखवून मग आपल्याला ते आपला बीप नंबर आणि टी शर्ट देतील. इथे आपले सर आपल्याला बीप देणार आहेत आणि QR कोड स्कॅन केला आहे आणि आता चेक करतील आपला बीप नंबर काय आणि तो आपल्याला शेअर करतील. डेट ऑफ बर्थ आपका? 16 मार्च 1998. रोशन कोळी. तर आपला बीप आता देतात, आपला नंबर लिहून, नाव लिहून. थँक्यू. बघू शकता अजून खूप सारे लोक येतात इथं बीप कलेक्शनसाठी. आहे आपला बीप नंबर 2226 हा आपला बीप नंबर आहे. आता आपण टी शर्ट कलेक्ट करूया इथून. थँक्यू. 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 तर आपला टी शर्टसुद्धा आपण घेतला आहे, जो आपण एम साईज सांगितला होता रजिस्ट्रेशनच्या वेळेस. तर आता जाऊया आपण आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजवळ, तिकडे म्हणजे जे आले ते थांबलेत आपल्यासाठी कधीपासून. हे बघा, इथे अशी सुविधा पण आहे तुम्हाला. बाकी थँक्यू. तर आपण जाऊया आता बाहेर. आपलं चाललं कलेक्ट करून, बीप कलेक्ट केलं आपण, टी शर्ट देखील कलेक्ट केले. तर भेटूया आपण आता पुढे. अजून काही गोष्टी आपण इथे फिरूयात, बघूया अजून काय काय इथे जवळपास आणि मग तुम्हालाही दाखवेन मी. आता आपण आलो आहे एक रिक्षावाल्यांचं आपल्याला सोडलं आहे एक मंदिराजवळ. आपण बघू, ते मंदिर एक्सप्लोअर करू आता. त्या मंदिराचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. बघू शकता तुम्ही, इथे हे मंदिर आहे एक आणि तिकडे पुढे गेट आहे. त्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि बघा व्ह्यू, डोंगर आहे इकडं. तरी बघा इथे आहे ते मंदिर. इथे आपण पाय पडू. आणि त्यांनी सांगितलेलं या भिंतीच्या त्या साईडला पण काहीतरी बघण्यासारखं आहे, तर तिथेही जाऊ आपण. तर काहीच आम्ही मंदिरात आलो आहे आता आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे इथे. एवढं असं, तर इथे कोणच नाही आहे, खूप कमी लोक आहेत. मला वाटतं दुपारचा टाईम आहे म्हणून खूप कमी लोक आहेत इथं. आणि बघा इथं मधमाशांचा पोलासुद्धा आहे. तर तुम्ही हे बघू शकता, रामाचं मंदिर आहे इथे आतमध्ये. खूप असं सध्या कलर चालू वाटतं इथे, पण हे दगडामध्ये आहे पूर्ण. बघा इथून पण एंट्री आहे आणि खूप मस्त असं हे मंदिर आहे इथे. थांब जरा, काय पडू दे. हे बघा, आपण आता गुफेतून चाललो आहे इथून. अरे पण ही गुफा बंद झाली, कमी झाली. हे बघा आमचं स्ट्रगल. फुल आम्ही असं गरंगत आलो या गुफेतून आणि आता बाहेर निघतोय. डेंजर गुफा होती एकदम. इथं व्ह्यू बघा, व्ह्यू बघा मागचा यार, वॉटर व्ह्यू यार. हा बघा, हा दगड, पूर्ण दगड डोंगरामध्ये पूर्ण हे देऊळ आहे. आणि इथून बघा पूर्ण डोंगर काय मस्त दिसतात ते. ओ वाव, इथं बघू शकता तुम्ही. आता मी वरतीवाली या साईडला व्ह्यू बघा गाईज.
असं वाटते हा फॉर्म्युला 1चा ट्रॅक आहे इथे आणि पूर्ण हे शहर दिसतं इथून अख्खं. हवा पण खूप भारी सुटली इथं, एक नंबर. तर गाईज इथं आम्ही लिंबू पाणी प्यायला थांबलो आहे कारण इथे बघितल्यावर खूप जास्त ऊन आहे. जेवढं आपल्या इथं पाऊस आहे त्यापेक्षा जास्त इथं ऊन आहे आणि खूप घामवलं आम्ही, बेकार जाम बेकार गरम होते. आता बघू इथून पुढे आम्ही टॅक्सी करू आणि टॅक्सी करू आम्ही आणि टॅक्सी करून जाऊ कुठल्या तरी दुसऱ्या हिल स्टेशनला, ते तुम्हाला दाखवेनच मी. एक नंबर आहे तर कायचा घो पडला सगळा. एक नंबर आहे गाईज. आता इथून आपण ठरवले की आपण जाऊ माउंट आबूला, ते इथून 25 किलोमीटर आहे. तर आपण आता बघणार आहे टॅक्सी वगैरे काय भेटते का इथं आणि मग सांगू तुम्हाला की किती भाडं असं काय. तर गाईज बघा याच्या बाजूलाच एक फलवाला पण आहे आणि त्यांनी तांबोटीसुद्धा ठेवलं इथे, तुम्ही बघू शकता जर निरखून बघितलं तर. टमाटर सुद्धा एक फळ आहे, मला माहीत नसेल तर सांगते. हे ज्ञान घ्या माझ्या बायकोचं. टमाटर सुद्धा फळ आहे. कुठल्या तुम्ही टमाटर बोलतात फळ त्याला? नाही का? टमाटर फळ आहे पण कुठल्या अशा काय बोलतात त्याला फ्रूट प्लॅटरमध्ये तुम्ही खालेस टमाटर? खाल्लं नाही, सांगते. घरी खातेच वाटतं तू टमाटरचा फ्रूट प्लॅटर? सॅलेडमध्ये खाल्लं, सॅलेड. तेव्हा वाटतं तुमच्या घरचे टमाटर लवकर संपतात ना. ही खाते पण आता मी तुमच्या घरी आहे नाही तर मी